मोठी बातमी. जमजम न्यूज इंडियाला मोठी बातमी प्राप्त झालेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुरात विविध राजकीय नेत्यांची चर्चा सुरू आहे. यात प्रणिती शिंदे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकही मोठ्या प्रमाणात आहेत. या मतदारसंघातून अल्पसंख्याक मुस्लिम नेत्याला प्रतिनिधित्व मिळावी म्हणून मुस्लिमांचे प्रयत्न आहे. मात्र आता या मतदारसंघातून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहाडिया यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्यानंतर नातू शिखर पहाडिया हे सुशीलकुमार शिंदेंचा राजकीय वारसा चालवू शकतात, अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची ज्येष्ठ कन्या स्मृती पहाडिया यांचे शिखर पहाडिया हे चिरंजीव आहेत. शिंदे यांच्या 3 कन्यांपैकी दोघी राजकारणापासून अलिप्त आहेत. मात्र तिसरी कन्या प्रणिती शिंदे या सुशीलकुमार शिंदेंचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून 3 वेळा विजय मिळवला आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे या निवडून आल्यामुळे आता सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे. सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह अनेक जण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र शिंदे यांच्या नातवाचेच नाव पुढे आले आहे. पण काँग्रेस पक्ष आणि शिंदे कुटुंबियांकडून त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान शिखर पहाडिया हे 2023 मध्ये सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेत सहभागी झाले होते. सोलापूरच्या सार्वजनिक कार्यक्रमात ते प्रथमच सहभागी झाले होते. त्यावेळी ते आजोबा सुशीलकुमार शिंदे यांचा राजकीय वारस चालविणार, अशी चर्चा रंगली होती. प्रणिती शिंदे या लोकसभेत गेल्यानंतर आता पुन्हा नातू शिखर पहाडिया हे विधानसभेत आजोबांचा वारसा चालवणार, अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. शिखर पहाडिया यांनी सोलापुरातून निवडणूक लढवण्याचे ठरवले तर प्रणिती शिंदे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा राजकीय वारसा चालवणारे शिंदे घराण्यातील दुसरे व्यक्ती ठरू शकतात. यासंदर्भात काँग्रेसचे सोलापूर शहरातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शिखर पहाडिया यांच्याबाबत पक्ष संघटनेला कुठलीही माहिती मिळालेली नाही. तसेच शिखर पहाडिया यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी अर्जही केलेला नाही. त्यामुळे पहाडिया यांची विधानसभा निवडणुकीला इच्छुक असल्याची कुठलीही माहिती पक्षाकडे नाही. वरिष्ठ पातळीवरून अचानक त्यांचे नाव पुढे आले तर आम्हाला त्यांचे काम करावे लागेल, असेही एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव छापण्याच्या अटीवर सांगितले. ब्युरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया.